तर नमस्कार मित्रांनो, कसं काय? जय जिजाऊ जय शिवराय. मी रोशन जंगम सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठमोळी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रोशन जंगम ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत इंद्रायणी नाही आहे, आपल्यासोबत आज रॉयल एनफील्ड हंटर 350 आहे. आणि कुठे चाललो आहे तर सायनला चाललो आहे. कशासाठी चाललो आहे तर मी चाललो आहे हंटरला PPF करण्यासाठी. आता तिथे गेल्यानंतर कोणत्या प्रकारचं PPF करायचं, म्हणजे एकतर मॅटमध्ये करायचं की ग्लॉसीमध्ये करायचं, हे तिथे गेल्यानंतरच समजेल कोणतं चांगलं दिसतं आहे. आणि जर माझं मत आहे की मॅटच करावं, पण बघूया. जर मॅटमध्ये ते लोक व्यवस्थित करू शकत असतील तर मी मॅटमध्ये करेल, नाहीतर मग अर्धमुर्ध केलं आणि अर्धा भाग जर ग्लॉसी दिसत असेल फेंडरचा वगैरे तर मग त्याला ती मजा येणार नाही. मग ते ग्लॉसीमध्ये केलेलंच परवडलं. सो आता तर्कसिद्ध लावून काहीच उपयोग नाही आहे. आपण डायरेक्ट जाऊन तिकडेच बघूया की ते लोक काय बोलतात ते. आणि ॲज युजल मला ट्रॅफिक लागलेली आहे उरण फाट्याच्या अगोदर, कारण की उरण फाट्याचा जो ब्रिज आहे तिथे ब्रिजचं काम चालू आहे रस्त्याचं, आणि अडकलो. ऊन पण भरपूर लागतोय, कारण ते वाजलेतच तेवढे आता. तर मित्रांनो, नाही बोलता बोलता आता वाशीपर्यंत आलो आहे. ट्रॅफिक, आता ट्रॅफिक निवडती झाली आहे. आता आधी भरपूर ट्रॅफिक होती. वाशी टोल नाक्याचं काम जिथपासून झालं आहे तिथपासून रस्ते तर मोठे झालेले आहेत, पण गाड्यांची गर्दी ती व्हायची तेवढी होतेच. कारण की आपल्या इथे टोल नाक्यांवरती जी सिस्टम बसवलेली आहे ती सिस्टम सर्वात चुकीची बसवलेली आहे. आता बघूया, रस्ते मंत्री परिवहन मंत्री जे बोललेले आहेत की 1 मार्चपासून भारतामध्ये सगळीकडे GPS द्वारे टोल कपात केली जाईल, म्हणजे टोल कापलं जाईल. पण त्याचा फारसा उपयोग होणार नाही असं मला वाटतं, कारण की आपल्याकडे टोल नाक्यावरची सिस्टम बाबा पैसे काटले का, हां आता हे जे फास्ट ट्रॅक आलं होतं त्या फास्ट ट्रॅकवरतीही तेच, हे बाबा पैसे कटले का, हां पैसे कटले ना, हां तरच जा. अरे पैसे कट करायची वाट काय बघायची गरज आहे? ते फास्ट ट्रॅक आहे, कधी ना कधीतरी त्याच्यातून ते कटले जाणारच जेव्हा तो रिचार्ज करेल तेव्हा. सो GPSचा किती फायदा होतो हे आता आल्यावरतीच कळेल. आणि आता मी आहे वाशी ब्रिजवर, वाशीच्या खाडीच्या ब्रिजवर. इथे पण तुम्ही बघू शकताय नवीन रस्त्याचं काम चालू आहे. गेले 1.5-2 वर्ष चालू आहे काम. पुढ्या 4x4
खूप भारी आहे आणि भरपूर मोकळं आहे. जरूर मी आणि माझा मित्रांनी केलं. तर मित्रांनो, आता आहोत आपण चेंबूरला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये. ऑलमोस्ट पोचलो. एक 5-1 मिनिटांमध्ये मी आता दुकानावरती पोचेल. आता ऑलरेडी मी सायनमध्ये आहे. खूप गरमी आहे, खूप गरमी आहे, खूप गरमी आहे. बापरे. त्यातलं तर एक बरं आहे की माझ्या हेल्मेटला आतमध्ये गॉगल आहे ड्युअल वॉइसर असल्या कारणानं. तुम्हाला माझा नंबरचा चष्मा काढून काळा चष्मा घालायची गरज नाही आहे. और कैसे भाई? अरे थोड़े दिनों बाद इसको करना है अभी PPF. तो नंबर प्लेट कहाँ से बनाते हैं? नंबर प्लेट पे डिलीवरी लेने से पहले ही बनाया था. उधर कहाँ से? कामोटा से, जहाँ पे रहता हूँ वहाँ पे. तर मित्रांनो, बघू शकता आपण आलो आहे आणि डायरेक्ट सीट काढून गाडीचं काम चालू झालं आहे. अगोदर पाणी मारून त्याला पूर्ण वाईप केलं जाते पूर्ण, जेणेकरून त्याच्यावरती अजिबात डस्ट नको लागायला. आणि डस्ट राहिली तर PPF त्याच्यावरती प्रॉपर लागणार नाही. सो म्हणून अगोदर क्लीन करून घेतो आहे सर्व. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता गाडीचे टोटल 5 पार्टमध्ये डिवायडेशन झालेलं आहे. एक म्हणजे टाकी, बाजूचे दोन्ही पॅनल्स आणि बॅक फेंडर आणि फ्रंट फेंडर. तर टाकी आणि दोन्ही फेंडर कट करून झालेत. बाजूचे पॅनल. आता बाकी राहिले ते म्हणजे फक्त फेंडर करते. तर मित्रांनो, इन्स्टॉलेशनची प्रोसेस बघा कशी आहे मॅटची. पहिलं पॅनलवरती पाणी मारलं आहे. त्याच्यानंतर अगोदर वरचं पॅनल काढून त्याच्यावरती देखील पाणी मारणार, जेणेकरून ते पटकन चिकटलं न जावं. आस्ते आस्ते त्याची प्रोसेस व्हावी. हे पेस्टिंग आणि पेस्टिंग नंतर मग वायपरनी त्याचं पूर्ण पाणी काढलं जाईल.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मोस्ट इम्पॉर्टंट आणि डिफिकल्ट आहे तो पाठीमागचा फेंडर, कारण की पाठीमागचा फेंडर खूप वक्र आहे, बेंड आहे त्याच्यामध्ये, आणि हेडलाईट इंटिग्रेटेड असल्या कारणानं तो पाठीमागचा जो PPF आहे तो 2 पार्टमध्ये लावायला लागतो आहे. या साईडला बघू शकता की त्याची कटिंग चालू आहे आता. सो 1 साईड त्याची डन झाली आहे. आणि कटिंग तर मित्रांनो गाडीचं काम होत राहील आणि आपलं बोलणं कधी संपणार नाही. तत्पूर्वीत आपण भेट घेऊया निसर भावाची. निसर भाई, तिसरी गाडी आपल्याकडे आलेली आहे, काय बोलशील? भाई के रेफरेंस से कम 7 दोस्त लोग को भेजे और भाई की खुद की गाड़ी 3 गाड़ी आई है, तो बहुत अच्छा लगा. भाई से गाड़ी भेजते रहो और भाई को फॉलो करो. डेफिनेटली काम चांगलं असेल ना तर रिकमेंड करायला काहीच वाटत नाही, पैसे लागत नाही. आणि एखाद्याचं जर काम चुकीचं असेल तर समोरचा बोलताय भाई पैसे देतो आणि माझं फॉरवर्ड कर, माझी ॲडव्हर्टाईज कर. पण निसरभाईचं तसं नाही आहे, काम चांगलं आहे. गाडीचं काम तुम्हाला मी दाखवतो, पण मी आता दाखवत नाही, थोड्या वेळाने दाखवतो, कारण की बोलतात ना एक फिनिशिंग बाकी आहे. तर तोपर्यंत मी सर्व पेमेंट वगैरे उठून घेतो. हां, तर मित्रांनो इथं तुम्ही आलात तर माझ्या रेफरन्सनी या, किंवा जर तुम्ही यूट्यूबर असाल तर तुम्हाला निसरभाई हा डेफिनेट फुल डिस्काउंट हां, फुल डिस्काउंट. तर विसरू नका रोशन जंगम ब्लॉग्स, आणि यूट्यूबवरती पण आहे आणि सेम इंस्टावरती पण सेम तुम्हाला नाव भेटेल, विसरू नका रोशन जंगम ब्लॉग्स. भाई को फॉलो करो और सब्सक्राइब करो. थँक यू. बोलना नहीं भाई, जितने लोग देख रहे ब्लॉग. तर मित्रांनो आपली गाडी झालेली आहे रेडी, आणि मी घालतो आता माझा चष्मा. आणि तुम्ही बघू शकताय निसर आर्ट्स लोकेशन आणि डिटेल्स, कॉन्टॅक्ट नंबर मी सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे येऊ शकताय, माझं नाव वापरू शकताय आणि तुम्हाला डिस्काउंट मिळेल. तर मित्रांनो निघालो ट्रॅफिकमधून पुढे, आणि आता मी वारखुर्दच्या ब्रिजवरती आहे टुवर्ड्स घरी. आणि घरी अजून एक ॲक्सेसरीज आलेले आहे. ॲक्सेसरीज मी काय घरी आलेले ते आता नाही सांगत आहे, कारण की ॲक्सेसरीजचा पार्ट तुम्हाला मी जेव्हा गाडीचा रिव्ह्यू करेल तेव्हा दाखवेन की मी कोणत्या कोणत्या ॲक्सेसरीज लावलेल्या आहेत. तोपर्यंत मी घरी पोहोचतो आणि तुम्ही बघा मस्तपैकी हा सिनेमॅटिक शॉट.
मित्रांनो, सिनेमॅटिक शॉट सोबत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण की तसं केलं तर तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.